जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्ये मीच येऊ. प्रस्तुत सेवेसाठी जी ओवी आज आपण निवडलेली आहे ती ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9वा अध्याय आणि 288 क्रमांकाची ओवी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली आहे. या ओवीमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारिणी जन्म मरण. जो अनन्य भक्तिभावाने माझी सेवा करणारा भक्त जर असेल तर त्याला मी पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून ठेवित नाही, तर त्याला मोक्ष प्राप्त करून देतो, असा या ओवीचा सरळ सरळ असा अर्थ आहे. मग आता अनन्य कशाला म्हणतो आपण? तुम्ही आम्ही प्रत्येक जण भगवंताची भक्ती करतच असतो, भगवंताची सेवा करतच असतो, पण आपल्या सेवेमध्ये अनन्यता नाही किंवा अनन्यता नसती. कारण आपलं कसं असतं, आपल्या सवडीवर परमात्म्याची सेवा असते, आपल्याला वेळ भेटल तशी आपली सेवा असते. अनन्य नाही, आपण त्या भक्तीशी अनन्य नाही. अनन्य याचा अर्थ जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मासा पाण्यामध्ये राहतो. मग पाण्यामध्ये राहतो तर तो कधी कधी वरती बी राहतो का? जमिनीवर येतो का? कधी कधी तो येत नाही. कारण काय येत नाही? त्याला येता येणार नाही, आणि आला बी तरी तो वरती जिवंत राहू शकत नाही. त्याने जर ठरवलं आता बऱ्याच दिवस झाले मी पाण्यामध्येच राहतोय सारखं, आणि आता 2-4 दिवस पृथ्वीवर जाऊन राहायला काय अडचण नाही, पाण्याच्या वरती राहायला काय अडचण नाही, असं जर त्याच्या मनात भावना जरी आली तरी त्याला हे करता येईल का? आणि जर करायलाच गेला तर मरल तो. म्हणजे तो पाण्याशी अनन्य आहे, तो पाणी सोडून दुसरीकडे राहूच शकत नाही. तसं तुम्ही आम्ही सुद्धा त्या भगवंताशिवाय राहूच शकत नाही. असं जेव्हा अनन्यता आपल्याला वाटेल तेव्हाच तो म्हणतो, भगवंत म्हणतात का अशा रीतीनं जो अनन्य मला झालेला आहे भक्त, त्याला मी जन्म मृत्यू चक्रात ठेवत नाही, तर त्याला मी मोक्ष प्राप्त करून देतो. मग या ठिकाणी किती वेळ आपण जगलो, किती वर्ष जगलो याला काही महत्व नाही. कारण तुम्हा आम्हाला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, हा नरदेहच यासाठी प्राप्त झालेला आहे का आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी, आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हावी, आणि जन्म आणि मृत्यू या चक्रातून आपली सुटका व्हावी. कारण पहिल्यांदा हे समजलं पाहिजे का जन्म आणि मृत्यू याच्यातून आपली सुटका व्हायला पाहिजे. म्हणजे आपण अडकलेलो आहोत का हे समजलं पाहिजे. जन्म मृत्यू चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत का? तर निश्चितच आपण अडकलेलो आहोत. कारण 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो जीवाला, आणि जोपर्यंत भगवंत प्राप्ती होत नाही, मोक्ष प्राप्ती होत नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्तता नाही, शांतता नाही, सुख सुद्धा नाही. जर आपण मनुष्य जन्माला आलोय मग आपण सुखी आहेत म्हणून आलोत का? नाही नाही, आपण दुःख उपभोगायला आलेलो आहोत किंवा सुख उपभोगायला आलेलो आहोत. दुःख आणि सुख हे दोन्ही मिळून मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा कर्मे जेवरावे ते हे सुख दुःख फळावे, तया भोगावयाशी यावे देहा एका. देह धारण करून तुम्ही आम्ही आता आलेलो आहोत, तर काय आलेलो आहोत याचं कारण काय आहे? जन्माला येण्याचं कारण काय आहे? तुम्हा आम्हाला माहिती आहे का आपल्याला जन्माला यायचं होतं? आपल्याला कोणाला माहिती आहे का बसलेल्यापैकी का मला जन्माला यायचं होतं आणि मी भगवंताकडे माझा हा नरदेह मागून घेतलेला आहे माझ्या इच्छानं? असं आपल्याला का आठवत नाही? तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये आपण याच्या पाठीमागे फिरत असताना जे कर्म उरत आलेले आहेत, आपले जे भोगायचे शिल्लक राहिलेले आहेत,
ते भोगण्यासाठी आपण ह्या नरदेहाला प्राप्त झालेलो आहोत. आणि भोग संपले का आपण या ठिकाणून जात असतो. मग त्याला कोणाला 100 वर्ष आयुष्य लाभल, कोणाला 60 वर्ष लाभल, कोणाला 30 वर्ष लाभल, कोणी झाल्याच जातात. हे ज्याच्या त्याच्या कालाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला हा देह प्राप्त झाला. आणि त्याचं जे काय त्याचं कार्य आहे, कर्म आहे, ते उरकल्याच्या नंतर तो इथं कोणाचंही ऐकत नाही. त्याला कोणी थांबून धरू शकत नाही. आई वडील असू द्या, भाऊ असू द्या, पत्नी असू द्या, मुलं असू द्या, कोणीही त्याला थांबवू शकत नाही आणि थांबवता येणारही नाही. त्याचं कार्य झालं, तो इथून निघून गेलेला आहे. म्हणून भगवंत म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. भगवंत सर्व काही जाणणारा आहे. तो ह्या मृत्यूच्या चक्रातून आपल्याला सोडवणारा आहे. असं अनन्य भाव करून त्याचं भजन करणं एवढंच मनुष्याच्या हातामध्ये आहे. बाकी जन्म घेणं हातात नाही आणि मृत्यू होणं हातात नाही. माघं राहिलेल्या मनुष्यानं त्याच्या नावाने जे कर्मशास्त्र विधी शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे, ते कर्म आपण यथासांग विधीप्रमाणे केलं पाहिजे. ते करत असताना कुठे रडलं पाहिजे नाही, त्यांच्या आठवणीत काढून रडलं पाहिजे नाही. कारण रडल्यानंतर हे बंधनं त्याला बांधून ठेवतात आणि मग त्याला जी पुढं वाट चालू झालेली असती, त्या वाटेमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि हे होऊ नये म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये प्रथा आहे, वर्ष श्राद्धाच्या दिवशी प्रवचन करणे, कीर्तन करणे, धार्मिक विधी करणे. का तर एक त्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं का मनुष्य जर मरूच द्यायचं नाही तर आपल्या हातात नाही ना ते. मग तो गेल्याच्या नंतर आपलं जास्तीत जास्त रडण्याचं बी काही कारण नाही. त्याची पुढची वाट बी आपल्याला सुखकर करता यावी आणि ती करता येण्यासाठीच धार्मिक पाठबळ, भक्तीचं पाठबळ त्याला द्यावं म्हणून केले गेलेलं हे श्राद्धविधीचं प्रवचन असतं. त्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पत्नीनं, कोण असतील त्यांच्या पाठीमागं, त्यांनी त्यांच्या सहवासात राहत असताना जे काय आपण त्यांचा सहवास लाभत असताना जे त्यांचे उपकार आपल्यावर आहेत, किंवा मुलं असतील तर त्यांनी आपल्याला आईवडिलांनी जग दाखवलेलं आहे. मग आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होणं नको का? मग ते जिवंत असताना त्यांची सेवा करणं गरजेचं आहे आणि गेल्याच्या नंतरही त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. कारण हे विश्व दाखवणारे आपल्याला आईवडील असतात. आणि अशा आशयानं, अशा विषयानं का त्यांची वाटचाल सुखकार व्हावी, त्यांना कोणते संकट येऊ नयेत आणि भगवंत त्यांना वैकुंठ धामात जागा देतो, कैलासात जागा देतो. आणि त्यासाठी आपण केले गेलेले हे धार्मिक विधी आहे. कारण माझ्या मनानं सांगत नाही का पांडवाचे वडील पंडू राजा हे धार्मिक होते, भगवंताची सेवक होते, दास होते, सर्व काही शास्त्रविध कर्म ते करत होते. आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर भगवंत, थोडक्यात उदाहरण सांगतोय, भगवंत पलंगावर बसले, त्यांच्या आसनावर भगवंत बसलेले असतात आणि पंडू राजाचा आत्मा उद्धार होऊन गेलेला आहे. पण भगवंताने त्याला जवळ बसवलेलं नाही. भगवंताने त्याला खाटाच्या खाली बसवलेलं आहे, थोडक्यात आसनाच्या खाली बसवलेलं आहे. आणि तेवढंच एक मनामध्ये खंत वाटायची. कारण मोक्ष ज्याला आपण म्हणतो ना, त्या मोक्षाचे 4 प्रकार आहेत. तुम्हाला सांगतो, सलोकता, समीपता, सलूपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. मोक्ष म्हणतो आपण त्याला. तर समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ, स्वरूपता म्हणजे भगवंताचं स्वरूप, सलोकता म्हणजे त्या लोकात, देवलोकात, आणि सायुज्यता म्हणजे मी तू पणाची झाली बोलवण, म्हणजे तू आणि मी एकच, 2 नाही. ही सायुज्यता सर्वात श्रेष्ठ मोक्ष सांगितला. मग आपल्याला जे मोक्ष मिळवायचा आहे तर भगवंत स्वरूप व्हायचंय म्हणजे मोक्ष. तर पंडू राजाला सलोकता प्राप्त झाली होती, म्हणजे त्या लोकात तो गेलता. आणि समीपता प्राप्त झाली होती, म्हणजे समीपता आणि सलोपता ह्या 2 मोक्ष पंडू राजाला मिळाल्या होत्या. म्हणजे तो समीपता म्हणजे जवळ गेला होता, पण भगवंतानी
एकरूप करून घेतलं नव्हतं. आणि हे त्यांना दुःख वाटत होतं थोडंसं, का माझ्याकडून मोक्ष मिळवण्यात थोडा अडचणी निर्माण झाल्या, काहीतरी माझं भाग्य कमी पडलं. पृथ्वीवर आल्याच्या नंतर सत्कर्म कदाचित इतकं माझ्याच्याने झालं नाही का मी भगवंताच्या जवळ जावं, किंवा त्यांनी भगवंताने मला मांडीवर मुलगा म्हणून घ्यावं, अशी खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. आणि मग काय करावं, तर त्यांना वाटलं, जर माझ्या मुलांनी जर पृथ्वीवर 5 पांडव होते, पांडवांनी जर राजस्वी यज्ञ केला तर त्या यज्ञाच्या पुण्याद्वारे मला देव जवळ घेतील किंवा मी तत्स्वरूप प्राप्त होईल. आणि मग पंडू राजा हा पांडवाच्या स्वप्नात आले. स्वप्नात आल्याच्या नंतर त्यांनी स्वप्नात सांगितलं का भगवंतानी मला त्यांच्या जवळ काय घेतलेलं नाही, आणि त्यांचं असं म्हणणं आहे का जर मी तुला जवळ घ्यावं असं वाटत असेल तर तुझ्या मुलांनी मृत्यूलोकामध्ये सत्कर्म केलं पाहिजे, आणि ते सत्कर्म यज्ञाद्वारे केलं पाहिजे. त्याला राजसूय यज्ञ म्हणतात. आणि तो यज्ञ जर पांडवांनी केला तर मग भगवंता मला जवळ घेतील असं स्वप्नात जाऊन सांगितलं. आणि मग पांडवाला जेव्हा हे कळलं तेव्हा पांडवांनी तो यज्ञ केला, आणि त्या यज्ञाच्या पुण्याच्या द्वारा भगवंताने त्यांच्या वडिलांना जवळ घेतलं, म्हणजे मोक्ष दिला, मुक्ती दिली, म्हणजे स्वरूपता, म्हणजे त्यांच्या स्वरूपाला प्राप्त करून घेतलं, याला मोक्ष म्हणतात. आणि म्हणून आजही संसारामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांकडून त्यांचं जीवन उद्धारक व्हावं असं कार्य कदाचित घडलं नसेल. का घडलं नसेल? कारण आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं करणे, घर नसेल घर मिळवणे, गाडी बंगला इच्छा, मुलांच्या इच्छा पूर्ण करणे, मुलांच्या पत्नीच्या घरच्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात काही वेळा कर्त्या माणसाच्या इच्छा अधुऱ्या राहतात. याच्याकडे लक्ष नसतं आपलं. आपल्याला हवंय ते आपण घरातल्या मोठ्या व्यक्तीकडे मागत असतो, आणि तो त्या इच्छा पुरवण्याच्या नादात कष्ट करत असतो, पळत असतो, आणि त्याच्या काय इच्छा अधुऱ्या राहतात हे मुलांच्या किंवा घरच्यांच्या लक्षात नसतं. फक्त आणा संसारात, फक्त पत्नी मुलं आणा म्हणतात, फक्त आणा. तुम्हाला काय पाहिजे ते नाही, फक्त आणा. तुम्हाला एखादा नवा शर्ट घेऊन या, तुम्हाला एखादं काहीतरी घेऊन या, तुम्हाला घेऊन नंतर तुमच्या हातात हे तुम्ही घेताल कधी बी, पण आम्हाला आणा. आणि आणाच्या जेव्हा आणणं बंद होतं ना तेव्हा आणणारा हा घराच्या बाहेर असतो. ही संसारातली रीती. जवळ माणसाच्या शरीरामध्ये ताकद आहे ना, जोपर्यंत तो कमवून घरी आणण्याच्या लायकीचा आहे तोपर्यंतच हा संसारात त्याला सांभाळला जातो. नाहीतर मग एका कोपऱ्यात तिकडच खोप आणि तिकडच बस, कामाचा राहिलेला नाही तो आता, असं बोललं जातं. मग अशा आणण्याच्या नादात एखाद्या वेळेस मोठ्या व्यक्तीच्या इच्छा अधुऱ्या राहतात, आणि तसा त्याला मृत्यू येतो असं समजा. आणि मग त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. कोणामुळे झालेलं नाही? आपल्यामुळे झालेलं नाही. मग त्याच्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे का नाही? होतं का नाही? कदाचित त्या जिवंतपणेच पूर्ण करायला पाहिजे होत्या, पण नाही झाल्या कदाचित. तर मेल्याच्या नंतर का होईना त्यांच्या नावाने सत्कर्म करून, त्यांच्या नावाने दानधर्म करून, त्यांच्या नावानं देवधर्म करून ही ताकद आपण त्याला आजही जोडू शकतो. आणि या ताकदीच्या बळावर त्याला भगवंत वैकुंठ धामात प्रवेश प्राप्त करून देतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणा, कारण वैदिक ग्रंथामध्ये श्राद्ध विधीला महत्त्व आहे, दशक्रिया विधीला महत्त्व आहे, पुण्यस्मरणाला महत्त्व आहे, प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवण्याला महत्त्व आहे. कारण आपण कोणाचे हा निर्देश करणाऱ्या विधी आहेत त्या. आणि मग काही कर्म असे असतात ते नित्य कर्म असतात, आणि काही निमित्त कर्म असतात. आजची ही प्रवचन रूपी जी सेवा आहे ही निमित्त कर्म आहे, म्हणजे काहीतरी निमित्ताने केले गेलेलं कर्म, आणि हे करावंच लागतं. भगवद्गीतेत सांगितलं आहे हे करावंच लागतं. आणि नित्य कर्म हे तर आपण न सांगता करतच असतो. नित्यकर्म म्हणजे सकाळी उठणे, दात घासणे, तोंड धुणे, आंघोळ करणे, स्वयंपाक करणे, भाकर खाणे,
दैनंदिन व्यवहार करणे हे नित्य कर्म झालं. नित्य हे सतत करावंच लागत असतं. पण निमित्त कर्म काहीतरी निमित्ताने केले जातं. की जसं आजची प्रवचन रूपी सेवा ही श्राद्ध विधी निमित्त आहे, काहीतरी निमित्त आहे. मग असं निमित्त करून केले गेलेली सेवा आणि नित्य कर्म असा मनुष्य करत असतो आणि आपल्याला ते करायचे असते. आणि हे कर्म करत असताना आपला उद्धार व्हावं त्यासाठी आपल्या मनात विचारही येत नाही. कारण प्रपंचात इतके आपण दंग झालेलो असतो, इतके दंग झालेलो असतो का भगवंताची भक्ती, दान, धर्म, सत्कर्म याच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो. आणि मग आपल्याला मृत्यू झाल्याच्या नंतर अधोगती प्राप्त होती किंवा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होत नाही. सुख एवं मोक्षे, नंतर सुखाच म्हणजेच मोक्षे. आनंदी असणं म्हणजे तृप्त असणं, पण आपण तृप्त नाहीत, आपण अतृप्त आहेत म्हणून दुःख भोगतो आहोत. आणि या दुःखातून सुटका करून घेण्यासाठी एक भगवंत वाचून दुसरा पर्याय नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या प्रपंचातले जे लोक आहेत ना, काही लोक 20 वर्षात सावध होतात, काही 15 वर्षात सावध होतात, काही 10 वर्षात सावध होतात, काही 50 वर्षात होतात, काही 60-70 वर्षात होतात आणि काही मरतात तरी सावध होत नाही. मग आपण सावध झालं पाहिजे प्रपंच करत असताना. का मी करतोय, कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय, याचा फायदा काय, आणि हे समजून आपण सावध झालो पाहिजे. तुकाराम महाराज जीवनामध्ये म्हणतात मी सावध झालो, कारण त्यांचा एक अभंग आहे, सावध झालो सावध झालो हरीचे आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. का ज्या ठिकाणी संत आहेत वैष्णव त्यांच्या मी सानिध्यात आलो, तिथं भगवंताच्या नावाचा जय जयकार होतो आणि तिथं साधू संतांचा भार असल्यामुळे दुःख प्रवेश करत नाही. साधू संतांकडे दुःख नाही पाहत तुम्ही, ते सतत आनंदी असतात, सतत आनंदी, कारण त्यांना ज्ञान झालेलं असतं ह्या भौतिक जगाचं. काही इथं काय आहे, जन्मणे, वाढणे, एक दिवस मृत्यू होणे. आणि जे काय आपण करतोय ते आपल्या कर्मानुसार, सत आणि असत्य कर्मानुसार सुख दुःख आपल्याला भोगावं लागतात. हे भोगावाच लागतात. एखादं दुःख आलंय आणि आता ते मी भोगणार नाही असं म्हणून चालत नाही, ते भोगावंच लागतं. मग ते आनंदाने भोगावा. कोण भोगतो आनंद? आनंदाने भोगा. काय कोणी सांगितलं तुमचं वजन कोणी उचलून घेतं का कोणी? पाहुणा असू द्या, रावळा असू द्या, कोणी असू द्या, पैसा मागायला गेलं तरी व्याजाने दिला जातो, पण उसना मदत म्हणून दिली जात नाही. मग किती जवळचे लोक असू द्या, आणि दिले बी एखाद्याने किती दिवस, 8 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. म्हणजे या जगात फुकट काही मिळत नाही आणि दुःख आपलं जाईल एवढं आपल्याला कोणी देत नाही. आणि दुःख जाईनच म्हणून हे आपल्याला माहित नाही. मग काही जरी संसारामध्ये आपण केलं तरी भगवंताशिवाय दुःख नष्ट होत नाही. किती पैसा कमवा, किती गाड्या घ्या, किती मोठं घर असू द्या, मुलं बाळ याला होत नाहीत त्याला दुःख आहे, आणि ज्याला झालंय त्याला पण दुःख आहे. दुःख नाही अशी कोणतीच ठिकाण नाही, कोणताच व्यक्ती असा नाही का त्याला दुःख नाही. दुःखाचे अनेक वेगवेगळे दुःख असतील, पण दुःख आहे. आणि ह्या सर्व दुःखातून निवृत्ती करण्याचं काम फक्त भगवंत करतो. म्हणून आपण त्याच्याशी अनन्य असलो पाहिजे. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. आपण त्याच्याशी अनन्य नाही, आपण आपल्या संसाराशी अनन्य आहेत. म्हणून आपल्याला आपलं हित समजत नाही, आणि हित समजण्यासाठी प्रपंच सोडा असा संतांचा आग्रह नाही. संसारात राहा पण हिताला जागे राहा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. त्याचे आई वडील धन्य आहेत का जो मुलगा आपल्या हिताला जागा आहे. आणि हित म्हणजे काय, तर मग शरीराच्या माध्यमातून आणि शरीरासाठी ज्या ज्या वस्तू आपण कमवतो हे हित नाहीये. शर्ट तुम्ही घातला, हा शरीरावर घातला का आत्म्यावर घातला? घर बांधलं हे शरीरासाठी आहे का आत्म्यासाठी आहे? कशासाठी आहे? घर बांधलं आपण हे शरीरासाठी आहे का आत्म्यासाठी आहे? शरीरासाठी आहे. जर आत्म्यासाठी असतं तर आपल्यातून निघूनच गेला नसता ना आत्मा. काय मग त्याच्यावर श्राद्ध करण्याची गरज पडली असते आपल्याला? कारण आत्म्यासाठी घर नाहीच आहे ना. घर हे शरीरासाठी आहे. घर शरीरासाठी आहे.
शर्ट कपडे सर्व काही शरीरासाठी आहे. खातो सुद्धा शरीरासाठी, आत्मानं खात नाही. हा, जीवाला खायला लागत नाही, शरीराला खायला लागतं. पुढं तुम्हाला समजून सांगता येईल तितका वेळ भेटेल तितकं सांगल, आहे का नाही. म्हणजे जेवढ्या जगातल्या वस्तू लागतात आहेत, जेवढ्या डोळ्यानं दिसणाऱ्या वस्तू आहेत जगातल्या, पैसा, कपडा लत्ता, घर दार, गाड्या बंगला, या सर्वांचा उपयोग कुठपर्यंत आहे? फक्त शरीर आहे तोपर्यंत. मग शरीरातून आत्मा गेल्याच्या नंतर हे शरीर याच ठिकाणी पडलेलं आहे, घर बी याच ठिकाणी आहे, गाड्या याच ठिकाणी आहेत, सगळं याच ठिकाणी आहेत. आत्मा एकटाच जाणार आहे शरीरातून निघून. मग हे कमवल्याला आत्म्याला सोबत घेऊन जाता आलं नाही. शरीराला कामे येऊ शकतं कदाचित, पण शरीर आपण जाळतो नेऊन मसनवाट्यात. मग घर कुठे शरीर कुठे घरात राहते मेल्याच्या, आत्मा निघून गेल्याच्या नंतर. आत्मा निघून गेल्यानंतर 5 मिनिटं लोक पाहुणे रावळे जमतात, घरचे राहण्याच्या घाईत असतात आणि ते म्हणतात उरका उरका लवकर, जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या लवकर जाऊन द्या. म्हणजे 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास ठेवायला तयार नाही मृत शरीर आपण दारात सुद्धा. घरात तर जाऊ द्या. आणि त्यांनी हाडकं झिजून कष्ट करून पैसा कमवून बंगला बांधलेला असतो आणि आपण त्याला दारात 10-20 मिनिटं ठेवत नाही मेल्याच्या नंतर. मग काय त्या शरीराचं हित? शरीराचं हित करून फायदा काय? हित आत्म्याचं झालं पाहिजे. आणि तो अर्थी शब्द वापरलाय, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. मग हित काय आपलं? तर आपला उद्धार करून घेता यावा, आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, याला हित म्हणतात. आणि हे हित करणारा जर मुलगा असेल तर त्याचे आई वडील धन्य असतात. अन्य या जगात धन्य कोणी नाही. आणि ते हित आपल्याला करून घ्यायचंय, ते हित आपल्याला करता येत नाही. कोणतीही जगातली वस्तू आपल्या सोबत येत नाही. या जीवाला शरीर सोडून एकट्याला जावं लागतं. आणि हे सर्व चालवणारा सत असत कर्मानुसार भगवंत आपली अहंता चालवतो, महंता चालवतो. मग चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. आणि त्याचं भजन राहून देतो आपण बाजूला. सांगणारे आणायचं सांगतात आणि ह्यो आणू मरतो. पण त्याच्या उपयोगात यातल्या एकही वस्तू येत नाही. एकही वस्तू विचार करून पहा ना, का ज्या वस्तू आपलं परलोक सुधरू शकत नाहीत किंवा आपल्याला सुख देऊ शकत नाहीत, अशा वस्तू टाइमपास करून, अशा ठिकाणी वेळ घालून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. म्हणून त्या भगवंताशी अनन्य असलं पाहिजे. आणि भगवंताशी अनन्य राहण्यासाठी कोणतंच काम सोडायचं नाही. किराणा दुकान असेल चालवा, शेती असेल करा, फक्त पर्याय सांगितलेत. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपण कामामध्ये काम आणि संध्याकाळी घरी काय न्यायचं याचा विचार आहे आपल्या डोक्यात. याचा ज्याला भूक लागती तो आपोआप पळतो, आपण त्याची काळजी करायची गरजच नाही. मग बऱ्याच ठिकाणी असा बी अर्थ आहे का मुलं झाले म्हणजे त्यांना बापानी त्या मुलांना इतकी सोय करून ठेवली पाहिजे का त्यांच्या पुढच्या 10-5 पिढ्या ते कामाला न जाता जगले पाहिजे. अशी जर एका बापाची इच्छा असली तर चालेल का महाराज? बरं, जरी चाललं याच्याच्यानं तेवढं करून ठेवण्याची जरी त्याला पाठबळ मिळालं, केलं कदाचित त्याने, पण तुला काय माहित हे मुलं उद्या दारू पेताळ निघणार आहेत का जमीन इकून खाणार आहेत, तो बांधलेले बंगले इकणार आहेत का तुझ्या पैशावर ते पत्ते खेळत बसणार आहेत? काय करणार? म्हणजे आपण कमवलेल्या पैशापासून, धनापासून आपल्याला पाप लागेल असं कृत्य करून जातो आपण. आहे मुलांना कमवून ठेवणं म्हणजे आपल्या पापाची सोय आपण करून जाणं. आणि मुलांना सुसंस्कृत करणं म्हणजे आपल्या उद्धाराची सोय आपण करून जाणं. मग आता मुलांना आपण काय करून ठेवायला पाहिजे आपण ठरवा. संस्कार देणं महत्वाचं आहे मुलांना. आज मोठमोठ्या शाळा निघल्या, या मोठमोठ्या शाळा निघल्या. इंजिनियर होतो मुलगा, बाप कष्टकरी असतो, तो सालाने जाऊन मुलाला इंजिनियर करतो. आई रानात रोजंदारीने काम करून कष्ट करून पैसा जमवते आणि फीसाठी शाळेसाठी तो खर्च करतो. मुलगा पुण्यासारख्या शहरात असतो, दर महिन्याला त्याला पैसे पाठवावे लागतात. आणि गरीब आई वडील ही इच्छा कदाचित मुलाची पूर्ण करतात. मुलाची आहे का नाही इच्छा हेच माहीत नाही आई वडिलांना, पण यांच्या इच्छाने मुलगा ते इंजिनियर करतात.
उद्या तो मुलगा इंजिनियर झाल्याच्या नंतर तो नोकरी करतो, आई वडील इकडं धोत्राला गाठी मारून जगतात, पण तो पैसे सुद्धा पाठवत नाही. पाठव ना, आता कसे पाठवू, मला पगार 10-15 हजार आहे, पुण्यासारख्या ठिकाणी राहायचंय, त्या ठिकाणी 7-8 हजार खोली भाडंच जातं, त्यात आम्हा दोघा नवरा बायकोचं खाणं, आणि तुम्हाला पाठवायला राहतच नाही. बरं नको पाठवू, आम्ही आजारी भेटायला तरी आहे. ते म्हणून तुम्हाला सुट्टीच नाही, जर सुट्टी घेतली तर पुन्हा मला परमनंट करायची नाही, आता करतच नाहीत, पण तरी पण करणार नाहीत. काहीतरी कारण सांगतो, ज्यानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून लहानचं मोठं करून इंजिनियर केलं, त्याला आईवडिलाकडे यायला वेळ नाही, सुखदुःख विचारायला वेळ नाही, फोनवर बोलायला वेळ नाही. आणि मग आपण काय संस्कार दिले त्याला? हा, संस्कार दिले, याला संस्कार म्हणतो का आपण? याला म्हणायचं का मी मोठा झालो, याला म्हणायचं का मी श्रीमंत आहे? आणि मग तो बाप गावात जातो, असा गावात जातो आणि रामराम, ओळखीचे लोक रामराम घालतात त्याला, राम 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 राम. तो म्हणतो राम राम, कस काय चाललंय, बरं? मुलं बाळ? एखादा माणूस विचारतो. तो मला 2 मुलं आहेत. काय करतात? पुण्याला आहेत. काय कंपनीत आहेत? काय झाले? इंजिनियर झाले. इंजिनियर झाले. मग बरं आहे सगळं? बरं आहे सगळं. आनंदात बोलतो तो व्यक्ती, आणि त्या धोत्राला गाठी मारलेल्या असतात, फाटलेला असतो म्हणून. ते म्हणतो मग एवढा मुलगा तुमचा इंजिनियर आहे, एवढे काय तुम्ही सांगत आहे वर्णन मुलांचं, आणि मग तुमच्या या धोत्राला 4-5 गाठी का मारल्या तुम्ही? एक 2-4 धोत्र मागून घ्या ना मुलाकडून. तो मग म्हणतो काय सांगू महाराज, झाकली मोठ सवाला खाती. काय म्हणतो तो? झाकली मोठ सवाला खाती. आपलं दुःख लपवून ठेवतो. माझा मुलगा इंजिनियर आहे म्हणून सांगतो, पगाराचं वर्णन करतो, पत्नी चांगली भेटली त्याला, आता काही राहिलं नाही जीवनामध्ये, फक्त तो या धोत्राच्या गाठी सुटल्या नाही. तर तुला धोत्र नवे मिळाले, केलं भरपूर तू, पण तुझ्या आनंदासाठी तुला काही करता आलं नाही, आणि ज्यांच्यासाठी केलं त्यांना तुझ्याकडे पाहायला वेळ नाही. ही या मृत्यू लोकाची कहाणी, ही मृत्यू लोकाची कहाणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कोणाचे श्रवणी. म्हणजे श्रवणी म्हणजे ह्या मृत्यू लोकांमध्ये सुख आसन हा भाग वेगळा, पण सुखाची कहाणी सुद्धा नाही. कहाणी म्हणजे असा माणूस सुद्धा म्हणत नाही, या तुम्हाला मी थोडी आनंदाची गोष्ट सांगतो. गोष्ट, आनंदाची गोष्टच नाही जगात. गोष्ट कोणत्या व्यक्तीकडे जा, श्रीमंताकडे जा, गरीबाकडे जा, आनंदाची गोष्टच नाही. का जसं एखाद्याला फार दुःख आहे आणि एखादी आनंदाची गोष्ट ऐकावा आणि तेवढंच थोडं मनाला बरं वाटेल, इतकी म्हणजे सुखाची गोष्ट सुद्धा जगात नसती. जो तो भेटतो तो बरं आहे म्हणतो, पण चांगलं कधीच नसतं. प्रत्येक जण दुःखी, प्रत्येक जणाचे हाल चालू आहे. कुणी असू द्या जगातला, किती पैशावाला असू द्या, म्हणजे शरीर आणि शरीरासाठी कमवलेल्या वस्तू ह्या इथंच आहेत. शरीर इथंच सोडून जावं लागतं, सर्व काही इथं राहतं. ज्यांच्यामुळं आपण धावपळ केली ते आपल्याला आपलं म्हणत नसतात. आणि मग अशा अवस्थेमध्ये प्रश्न पडतो, मी माझ्यासाठी काय केलं? आणि मग माझ्यासाठी जे करायचंय ते भगवंत म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्ये मीच एकू. एक भगवंतच असा आहे का प्रत्येकाने त्या भगवंताच्या दिशेनं पाऊल उचलावं, त्या भगवंताच्या दिशेनं विचार करावा, त्याचं नामस्मरण करावं, त्याचं चिंतन करावं, आणि त्याच्याच आनंदात मस्त राहणे. एवढं सोडून माणसाचा आनंद देण्यासारखी दुसरी कोणतीच वस्तू नाही, कोणतीच. म्हणून हा पसारा आवरून घ्या आणि आपल्या सुखासाठी सावध व्हा, जागे व्हा, आणि हित आपलं करा. आपलं, आणि आपलं हित होत असलं ना तर ऑटोमॅटिकच सर्वांचं हित होतं. त्याच्याबद्दल उदाहरण सांगतो का, देश सुधारला पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे. मग गावात गरिबी आल्याने गाव सुधरण का? गरिबीला कीर्तन प्रवचन सांगून सुधरतील का? समजा कदाचित असं नाही सुधारलं, काय करावं लागेल? गरीब लोक श्रीमंत होत गेले का ऑटोमॅटिक गाव सुधरण, आणि गाव मोठं झालं म्हणजे तालुका सुधरण, तालुका सुधारला म्हणजे देश सुधरण. मग गरिबी नष्ट करा ना. मग गरिबी नष्ट करणाऱ्याला कोणता नेता आहे आता जगामध्ये? मला सांग, कोणत्या गावचा सरपंच, नगरसेवक, कोणता नेता असा आहे का तो गरिबी नसावा म्हणून लढतोय? हा, नाही ना. निवडून येण्यापुरता तो काय बोलत असेल, काय प्रचार करीत असेल, तो त्याची त्यालाच कळत होती.
हा, म्हणजे देश सुधारायचा आहे ना, मग देश सुधारण्यासाठी गरिबी नष्ट झाली पाहिजे. पण श्रीमंत माणूस शेजारी गरीबाला मोठंच होऊन देत नाही, मोठंच होऊन देत नाही. भावकीतले माणसं आहेत ते, भावकीला कुठं पुसण होतं, भावकी मोठी झालं होतच नाही. हा, मग कोणीच स्वतःच हितासाठी लागा नाही आणि दुसऱ्याचं हित हो अशी कोणत्याच मनुष्याची इच्छा नाही. याचं कारण बसलेल्यापैकी माझ्यापैकी सर्व जगातल्या माणसाचं उदाहरण सांगतो. यांची साधर्म्यता एक सारखी असते, साधर्म्यता. मला सुख हवंय, मला सुख सुविधाच्या सर्व वस्तू हव्यात, जगातल्या कोणत्या असू द्या, कोणत्याही ज्या सुख सोयीच्या वस्तू आहेत त्या सर्व मला हव्यात. आणि तुम्हाला कोणाला नको आहेत का? तुम्हाला कोणाला नको आहे का? मला सुख हवंय, तुम्हाला नको सुख पाहिजे का नाही? म्हणजे जे मला हवंय ते प्रत्येक मनुष्याला हवंय आणि मग कोणाकडे मागितलं मला ते मिळेल. विचार करा या वस्तूचा मी काय बोललो. मला सुख हवंय, मला गाडी हवी, मला बंगला हवाय, मला मुलं बाळ पत्नी सर्व हवंय, माझ्या नावावर 10-5 एकर जमीन असावा, आहे की नाही? सगळं काही मला हवंय. हा, आणि हे तुम्हाला कोणाला नको असं आहे का? प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला सुखाच्या वस्तू पाहिजेत. आणि मग मी महाराज आहे म्हणून मी म्हणलो जाऊ द्या एवढा बंगला द्या नावावर करून माझ्या देता तुम्ही. महाराज मी आत्ताच बांधला, तुमच्या नावावर कसं काय करू? हा, महाराज जाऊ द्या नका देऊ बंगला, दारातली एक मोटरसायकल देऊन टाका मला, दे ना. कारण तुम्हाला लागते ना, तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या वस्तू तुम्ही मला कशा काय देता? मग आपण असं कस का म्हणावं माझं महाराज तुमचं प्रेम आहे? प्रेम हे का नुसतं बोलतोय? नाही महाराज तुम्ही लय चांगले येतं, धरा हे माझ्याकडून मोटरसायकल बक्षीस. मी म्हणाल का नाही तुम्ही लय शांततेने प्रवचन ऐकलं, आता मला पाकिट देऊच नका, देऊच नका ना. आता तुम्ही लय शांत ऐकलं, मला मोठं म्हणले, चांगला हुशार महाराज होता वगैरे. मी म्हणलं बरं झालं, एवढंच बाद झालं, मला काय पैसा पाणी नको, मी फुकटच आलो इथपर्यंत, काय गरज नाही. म्हणजे काय का सुखाच्या वस्तू तुम्हाला ज्या हव्या येतात त्या सर्व वस्तू मला हव्या येतात. नुसतं तुम्ही मी झालं परखे समजा, पण सुख बायकोला लागतं, नवऱ्याला लागत नाही का? सुख मुलाला लागतं, बापाला लागत नाही का? सुख मामाला लागतं, भाषाला लागत नाही का? सुख कोणाला लागत नाही? जवळ या थोडंसं, आहे का नाही? हे आता मी तुम्ही जरा लांबच झालो ना, मग जवळ बोलून आपण नवऱ्याला लागतं, बायकोला लागत नाही. मग बायकोनी फक्त नवऱ्याच्या सुखासाठी झटायचं, तिला सुख लागतच नाही. चालतं का असं? ती भांडणं करते नवऱ्यासाठी, तिला कमी पडले. हा, नवऱ्याला जर वाटलं मला काहीच लागत नाही, सगळं सुख बायकोलाच देऊन टाकतो, चालतं का? असं होईल का? मग दोघांची एकमेकात भांडणं होते तर का होते? एकमेकाला सुखाची कमतरता पडते ना, काहीतरी वस्तूंची भांडणं होते. म्हणजे कोणीच असा नाही का निस्वार्थी कोणावर तरी प्रेम करतोय आणि मला कायचीच गरज नाही, तुम्हीच सगळं घ्या असं म्हणणारा माणूस नाही. पण असं म्हणणारा माणूस नाही म्हणजे प्रत्येक माणसाची संसारातल्या साधर्म्यता सारखी आहे, सारखी साधर्म्यता आहे. सगळं तुम्हाला लागतं, सगळंच मला लागतं. मग याच्यात दान देता कोण? सुखी करणारा कोण? मग याच्यावरूनच आपल्याला समजलं पाहिजे का एक भगवंत वाचून आपल्याला सुखी दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून साधू संत आणि गवळणी ऋषी मुनी हे सर्व एका भगवंता वाचून दुसऱ्याच्या पाठीमागे लागले नाही. म्हणून जीवानं शिवाच्या पाठीमागे धावावा एवढं शास्त्र आहे, बाकी काय. अन्य कोणाच्या पाठीमागे आपण लागलो तर मग ह्या साधर्म्यता नियमाप्रमाणे आपल्याला कोण सुख देईल? नेते आपल्याला त्यांच्या मागे पळवतात, मग आपल्याला घरी पोत बांधून देतात, संध्याकाळी काही पोत बांधून देतात. हे नाही आता माझ्या सांग तू इरबळ राहिला, हे 500 रुपये रोज तुला, आणि तेच त्याच्या मागे न जाता इकडे 500 रुपये रोजाने गेला असतं तर चांगलं झालं नसतं का? म्हणजे आपल्याला काहीतरी आम्हीच दाखवून मोठे लोक आपल्याला त्यांच्या मागे पळवतात, आपण फालतू त्यांच्या मागे पळतो, आपलं हित आपल्याला कळत नाही. मग प्रत्येक जण आपला वापर करून घेतोय हे काहींना 20 वर्षात कळतं, काहींना 30 कळतं, काहींना 40, काहींना मेलं तरी कळत नाही आणि अधोगती होऊन जाते. म्हणून आज कळलं पाहिजे, आज आपण सावध झालं पाहिजे का आपण पळतोय तर कोणासाठी, कशासाठी, ज्यांच्यासाठी पळतोय हे माझे आहेत का? वाल्मिक ऋषीला वाल्ल्या कोळ्याला विचारलं नारदांनी, अरे तू ज्यांच्यासाठी हे खून करतो, दरोडे टाकतो, पैसा कमवतो, त्यांना जाऊन विचार ना तुझ्या पापात भागीदार होणार आहेत का? लय विस्तार करून नाही सांगत, डायरेक्ट
वाल्ल्या कोळ्याला विचारलं नारदानी. गेला वाल्ल्या कोळी पत्नीला विचारायला, मुलांना विचारला, अरे मी जे निर्भळ कमवून आणतो ना ते दरोडा टाकून आणतो, प्रत्येक माणसाला मारतो आणि मारून त्याच्या हिसकून घेतो अंगठ्या वगैरे, लॉकेट, पैसा अडका, आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो. मग हे माझ्याकडून पाप होतं असं मला एका माणसाने सांगितलं नारदांनी. आणि हे पाप होतं तर मी ज्यांच्यासाठी हे करतोय तर तुम्ही याच्यात भागीदार आहेत का नाही हे विचारायचं सांगितलं मला. आणि सांगा मी जे पाप करतो याच्यात तुम्ही सहभागी आहेत का. ते म्हणले आम्ही, बायको म्हणली मी तुमची पत्नी, तुम्ही मला स्वीकारले, मला उपाशी ठेवायचं का जीव घालायचं हे तुमचं कर्तव्य आहे, आणि मला जीव घालण्यासाठी तुम्ही पाप करून घालताय का पुण्य करून घालताय याचं मला घेणं का, कारण मी तुमची पत्नी. मुलाला विचारलं, मुलं म्हणजे आम्ही लहान आले, तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुम्ही आम्हाला सांभाळावं हे तुमचं कर्तव्य, मग तुम्ही पाप करून सांभाळताय का पुण्य करून सांभाळताय, आम्हाला याचं काय करता येणार आहे. म्हणजे अशा अर्थानं तुमचं कर्तव्य आम्हाला सांभाळलं, पण तुम्ही काय करून कमवताय, पाप करून कमवा असं तर आम्ही सांगितलं नाही तुम्हाला. तुम्ही लोकांना मारून घरात आणा असं तर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही ना. मग तुमच्या पापात आम्ही का भागीदार व्हायचं, मरा ना तुम्ही एकटेच. हे वाल्ल्या कोळ्याला सांगितलं त्याच्या पत्नीनं. आणि मग तो सावध झाला. सावध होण्याचं ठिकाण आपण सावध झालं पाहिजे. असं काहीतरी आपल्याला प्रसंग निर्माण झाल्यावर आपण लगेच सावध झालं पाहिजे. आणि तो सावध झाला वाल्ल्या कोळी. पुढे तो वाल्मिक ऋषी झाला. वाल्ल्या कोळी सावध झाला, तो पळतच घरून गेला. नारदाला म्हणला, धन्य महाराज तुम्ही, मी पत्नीला आणि मुलाबाळाला विचारून आलो, मी केलेल्या पापात ते भागीदार नाहीयेत आणि ते होणार नाहीत. आता 7 रान भरलेत मी माणसं मारून. म्हणजे एक माणूस मारला का एक खडा रानात टाकायचा, आणि एक एक खडा टाकून असे 7 रान भरले. सांगा किती माणसं मारली होती. एवढ्या माणसं मारण्याचं पाप त्याच्या डोक्यावर होतं. आणि मग त्याला पश्चाताप झाला, आणि मग त्याला वाईट वाटायला लागलं का एवढं पाप. एक व्यक्ती जर मारला ना आपण, एक मनुष्य, तर त्याचं पाप ब्रह्महत्येचं आहे. एक बाल व्यक्ती मारली तर ब्रह्महत्येचं पाप आहे. एक मनुष्य मारला तर किती, असे अनेक पापाचे प्रकार सांगितले. असे 7,000 रान भरले, एवढे माणसं मारली होती ते. आणि एवढं पाप झाल्यावर मग त्याचा पश्चाताप आला. बायको मुलं याच्यात सहभागी नाही. बापाच्या इस्टेटीत वाटा मुलं मागतात, पण बापाने केलेल्या सत्कर्मात किंवा बापाने केलेल्या पापात वाटा घेणारा मुलगाच नाही जगात. आहे का मुलगा जगातच नाही. हा, तो मेला ना दुसऱ्या दिवशी भावा वाटण्या करून घेतील, जमिनीच्या वेगवेगळ्या. पण माझा बाप ग्रंथ वाचित होता, भगवद्गीता. ही भगवद्गीता कोणी घ्यावी हा प्रश्न पडतो. लहान्या मुलाला द्यावी का मोठ्या मुलाला द्यावी. भगवद्गीता पडून राहते घरात. बाप भगवद्गीता वाचित होता, मग जमीन वाटून घेतली तुम्ही, भगवद्गीता ग्रंथ घ्या ना त्याचा वाटून. घेतात का. तो कीर्तनाला भाजनाला जात होता, मग त्याच्या मागे जा ना तुम्ही कोणतरी. मग त्याचं सगळंच घेतलं, घर घेतलं नावचं करून, गाड्या घेतल्या, बंगले घेतले, सगळे वारसदार तुम्ही लागले. मग हे कामच तो करत होता ना, मग याला वारसदार कोण ठेवला तुम्ही. मग वारसदार झालं पाहिजे ना. वारसदार होत नाही आपण त्याची, म्हणजे होत नाही त्याच्या. तसं वारसदार झालं पाहिजे. मग बाप पाप करू नये तर पुण्य करू, त्याचं सगळंच घेतलं पाहिजे ना. आपण घेत नाही मुलं, म्हणजे संस्कार बापाने बी दिले नाही त्याला. मग तो वाल्ल्या कोणाच्या सावध झाला का माझ्या पापात हे वाटेदार होत नाही, मी आता एकटाच अधोगतीला जायचंय मला. आणि मग नारदाला मला उपाय सुचवा. मग नारदाने सांगितलं, तुम्ही आता राम राम म्हणत जप करा, आणि कदाचित तुम्ही ह्या नावाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, तुमचं पाप निर्दोष होईल. आणि मग राम नामाचा जप तो करायला सुरुवात केली. त्या वाळ्या काठीला पाला फुटला, त्याच्या अंगाभोवती वारूळ निर्माण झालं. तो कोळी म्हणजे दृष्ट व्यक्ती होता, आणि त्याचं वाल्मिक ऋषीमध्ये त्याचं वर्तन झालं, परिवर्तन झालं. वाल्मिक ऋषी काही काळांतराने पुन्हा तिथे नारद आले. नारदाने त्यांना पुन्हा उपदेश केला. सांगितलं, तुम्ही आता यापुढे काय करा तर रामायण लिहा. मग एक दरोडेखोर होता, त्या दरोडेखोराचा वाल्मिक ऋषी झाला, आणि त्याने हे रामायण लिहिलं. आणि आज सगळं जग त्या रामायणावर पोट भरते. सगळं जग, महाराज मंडळी सर्व कीर्तन प्रवचन कशावर करतात, रामायण, गीता, महाभारत. आणि हे कोणी लिहिलं, वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं, आणि ते आचरण आपल्याला करायचं सांगितलं. अनुभव त्यांना होता मागचा, त्या अनुभवातून निर्मिती झाली रामायणाची. आता आपल्याला दर दिवस अनुभव येतो. घरी गेलं तर बायको माघारी बोलती, दर दिवस अनुभव येतो. काय आहे प्रपंचामध्ये,
प्रपंचामध्ये काय हा दर दिवस आपल्याला अनुभव येतो. पण आपण सावध कधीच होत नाही, कधीच. आणि काहीतरी चांगलं किंवा आपल्या सुखसोयीसाठी आपण कधीच काही करून ठेवत नाही. ठेवतो का करून? तर सावधच होत नाही आपण. कारण सावध व्हायला चांगल्या माणसात गेलोच नाही आपण. जिथं सत्य ऐकायला भेटतं तिथं गेलोच नाही आपण. बसलो बी मजबुरीनं काही पाहुण्याच्या निमित्तानं तरी ते कानात ह्या ऐकतो इकडून सोडून देतो. म्हणजे आपण सावधच होत नाही. सावध. आणि याच्यात काय माहिती का, जितकं आपण पैसा कमवण्याचं साधन आहे त्याच्या पाठीमागं लागतो आपण. किती मोठं शिक्षण घेतलं आपण शालेय, मग हे पोट भरण्यासाठी का जग उतरण्यासाठी? सांगा मला, कशासाठी? किती मोठं शिक्षण घ्या, आपल्या गावात नाही तालुक्यात, काही करा तुम्ही, किती शिक्षण घ्या, पोट भरणे एवढाच एक इलाज आहे त्या शिक्षणाचा. बाकी फायदाच नाही दुसरा काही फायदा आहे का? किती मोठा वकील होऊ द्या, किती मोठा इंजिनियर, किती मोठा डॉक्टर, किती मोठं काही होऊ द्या, मग याच्यात उद्धाराचं काय आहे? याच्यात फक्त खायचं, फक्त खायचं आणि उपभोगायचं, एवढाच फायदा त्या शिक्षणाचा. पण एखादा व्यक्ती 10वीच पास झालेला आहे, 10वीतून शाळा सोडली, आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागतो, ते सांगतील तसं वागतो, सुसंस्कृत आहे, कीर्तन भांडायला जातो, नका का जाईना पण वेळेत घरी येतो, वेळेत सर्व काही कामं करतो, आणि होता होईल तेवढं थोडंफार समाजकार्य करतो. मग सांगा, डॉक्टरचं नाव द्यावं नाही का, ह्या व्यक्तीचं नाव द्यावं नाही? आणि इथं जगायचंय फक्त नाव निघण्यासाठी. त्याचं काय असेल बघायचं, आपण मेल्याच्या नंतर 10व्यापर्यंत होतीच लक्षात आपल्याला, पण 10वा झाल्या वर्ष जात कधी बामणाला विचारावं लागतं, म्हणजे ध्यानात आपण नसतो. तेव्हा वर्ष होस्तोवर मुलांच्या ध्यानात बाप नसतो, तिथून पुढे तर कधीच नसन. आणि मग 10-20 वर्ष तरी आपण आपल्या मुलाच्या तरी कमीत कमी ध्यानात राहावा, म्हणून आपल्याला इथं जगायचे. नाही तर आजच मेलो तरी काय अडचण नाही, आज आम्ही मेलो तर काय अडचण नाही, कारण आपण जग चालवितच नाही आणि आपल्यामुळे चालणार नाही, आणि आपण गेलो तर काही खुटत बी नाही का नाही. म्हणजे 10-20 वर्ष तरी आपली कीर्ती मागं राहावा, नाही गावाने आपली कीर्ती ठेवली तर कमीत कमी आपल्या घरच्यांनी ठेवावा, एवढं तरी चांगलं आपण वागावा, आणि एवढ्यासाठी तरी आपण चांगला असावा, म्हणून जगायचं. म्हणून गीता शास्त्र, भगवद्गीता, पूजा अर्चा, देवधर्म आपल्याला करायचं. नाही तर काही गरज नाही. नाही तर तुम्ही किती मोठे झाले, किती शिक्षण केलं, किती काही असले, कोणाला तुमचं घेणं नाही. सगळ्यात श्रीमंत रावण होता असं म्हणतो आपण. त्या रावणाचं कुणीच असं दुकानावर नाव टाकलं नाही. रावण पान स्टॉल, रावण किराणा दुकान, कुणी टाकलं का? किती श्रीमंत होता, वाखाणण्याजोगी त्या श्रीमंती. कोटी घर काशाची, तांब्याची, पितळाची, अशी कोट्याने घरं होती. घरं लंका सोन्याची होती अख्खी. एवढे 80,000 पत्न्या, का मुलं किती असतील, नातवंड किती, गणित सांगायचं बसायचं नाही. कल्पना करा, विचार करा. त्याच आज कुणी नाव घेत नाही, आणि एक जंगलात वनवन फिरणाऱ्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतो आपण, जिला चप्पल पायात मिळालं नाही त्या सीता पूजनीय समजतो आपण, आणि ज्याच्याकडे एवढं गर्दनची श्रीमंती होती त्याचा कुठं उल्लेख नाही हो नावाचा आपल्या याच्यात, टपरीत, किराणा दुकानात, कुठं काही पोस्टरवर आहे का? काही काहीच नाही ना. आणि एक वनवन भटकत होता, त्याचं नाव निघत आहे, रामाचं, सीताचं, हनुमंताचं. हे कुठं काय यांचे बंगले बिंगले बांधून ठेवतील नाही. आता बरंच राम मंदिर उभा करायचे आपल्याला सर्वांना, आहे का नाही? कायद्यानं लढून आहे का नाही? म्हणजे आजूक त्याचं घर नव्हतं, आजूक रामालाच राहायला घर नव्हतं, त्याच्यावर आपण सगळे आता जगतोय. आणि ज्याला 80,000 पत्न्या, नातवंड वगैरे, सोन्याचे, काशाचे, पितळाचे, सगळी लंका सोन्याची, त्याचं कुणी नाव घेणार बाबा, माझ्या घरावर असं नाव टाकावं, आहे का? कुठं नाही. मग त्याच्या इतकं श्रीमंत तर आज जगातला कोणता माणूस होईल असं वाटतं तुम्हाला? मी तर होणारच नाही, तुम्ही होता? कुणीच होणार नाही. आणि मग का त्याच्या मागं धावावं? आपल्याला जे काही शिल्लकच राहिलं नाही, राहतच नाही, ज्याचं नाव वाखण्याजोगं राहत नाही, आणि मग त्याच्या पाठीमागं आपण का धावावं? मग आपल्याला सुख कसं प्राप्त होईल तेवढंच आपण पाहिलं पाहिजे. मग तेवढं समाधान किती वस्तू असल्यावर समाधान मिळतं? समाधान मिळतच नाही. समाधान हे आपल्या मनावर अवलंबून असतं. आपण किती आनंदी आहोत हे आपलं मन आपल्याला सांगत असतं, आणि आपण आनंदी नाहीत म्हणून पळत असतो. आणि शांत होण्याचं लक्षण म्हणजे आनंदी असणे. पूर्णता जीवन झाले तृप्त अंतकरणाशी.
पूर्ण जेवण तृप्त झाल्याच्या नंतर पुन्हा एखादा मला घ्या ना गुलाबजामू, ते म्हणून आता पोटभर जेवलं. मग काही कधी होत असं ना, आता पोटभर जेवलो राव आणि तुमचा गुलाबजामू कसं काय जाईन? आता जाईन का? पोट फुल भरले, भलं त्याने फरसन खाल्लेलं असू द्या, पोट फुल भरले, वरून गुलाबजामू खायचं सांगतो, नाही ना खाऊ शकत. ते आधी जिरलं पाहिजे मग गुलाबजामू खाते. मग पूर्ण जेवण तृप्त झाला तो माणूस शांत आहे. इथं आपण उपाशीच आहेत, कधी आपलं पोटच भरत नाही, पोटच भरत नाही. आणि मग कसं काय आपल्याला सुख लागलं? तेव्हा काहीतरी पोट भरलंय असं आपल्याला वाटलं पाहिजे, पोट भरलंय असं वाटलं पाहिजे. आणि त्यासाठी लय लागत नाही खायला, थोडं फारच लागतं. मग तेवढ्या समाधानी असा ना. मग अनेक लोक मोटरसायकल चालले तर आपल्याला सायकल आहे ना, पण आहे ना सायकल, सांभाळा ना तिला, तिच्यावर राहा जा, काय अडचण नाही. देवाने पाय दिले, कदाचित त्याचाच उपयोग केला पाहिजे. पण घ्या आता विज्ञान हे, गाड्या घ्या, घोड्या घ्या, सगळं. पण उगाच ऐपत नसताना उद्योग जर वाढवला तर दुःख होतं संसारात. नाही तर कोणताच माणूस दुःखी नाही. कोणता गरीब आहे का त्याला रोज सकाळी उठून श्रीमंताच्या दारात जावं लागतं, आणि कोणता श्रीमंत आहे त्याला रोज गरीबात दारात नाही यावं लागत. कोणीच कोणाला गरज नाही, दोघाला दोघाची गरजच नसती. फक्त आपोआपल्या स्टेपने आपण राहिलं पाहिजे. ठेवले आनंद ते तैशीची राहावी, चित्त असू द्यावे समाधान, चित्त समाधान पाहिजे. आणि जो समाधानी व्यक्ती ना, त्याच्या मागं सगळं जग पळतं, हा पुन्हा सिद्धांत आहे. आणि हे आपल्याला समजलं नाही, तुम्ही करून पहा. तुम्ही कोणालाच फोन करू नका, सगळे तुम्हाला फोन करतील. पण तुम्ही रोज गरज नसता सगळ्या पाहुण्या रावळ्याला फोन करता. ते म्हणते याला काय काम आहे, सूर्य उठतात फोन येतो, याचा किंमत आपली आपण कमी करून घेतो. आपलं महत्व वाढवा, का कोणाला खेटाचा? हा, खेटायचीच गरज नाही. आणि आपलं महत्व वाढलं, आपलं सामर्थ्य वाढलं का जग आपल्या मागे येत असतं. म्हणून आपलं हित आपल्याला साधता आलं पाहिजे. आणि ते हित करत असताना आपण भगवंतावर भरोसा ठेवला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि हे सगळं अनुभवायला ऐकायला मिळतं ग्रंथात. पोट भरण्याचं साधन शालेय आहे, आणि अध्यात्म ज्ञान हे आपण जीवन कसं जगवायचं साधन आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची, अखंड विठोबा. गीता भागवत करीती श्रवण, श्रवण म्हणजे आपण जे वाचतो ते श्रवण करता आलं पाहिजे. आता मी सांगतोय तुम्ही श्रवण करताय असा अर्थ घेऊ नका त्यात, हे बी तुम्ही श्रवण केलंच पाहिजे. पण जे आपण वाचतोय ते सुद्धा श्रवण करता आलं पाहिजे. लोक श्रवण करीत नाहीत, फक्त वाचतात. लोक श्रवण करीत नाहीत, फक्त ऐकतात. ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे. फक्त ऐकतात. तुम्ही इथं बसले, ऐकलं, मी उठून गेलो, तुम्ही बसले होते, ऐकत होते. श्रवण एकही करत नाही. श्रवण म्हणजे अंगीकार करणं, त्याचा विचार करणं, त्याचं मंथन करणं. आणि पावला पावली उपयोगी येणारं शास्त्र आहे, त्याचा विचार करणं, ते श्रवण करणं. पावला पावली उपयोगी येतं. म्हणजे कमवलेल्या वस्तू जपाव्या कसं हे शास्त्र सांगतं. आणि बहुतेक माणसं कमवतात पण जपवायचं माहित नाही, म्हणून पोरं पेताड निघतात. म्हणून आपण वाईट मार्गाने जातो, म्हणून आपण बरबाद करतो. म्हणजे कमवायचं काहीच नाही, जे कमवलेलं आहे ते जपून ठेवणं म्हणजेच आपलं माणसाचं कर्तव्य. कमवू काहीच नका, तुम्हाला जे मिळालंय ते तसंच राहिलं पाहिजे याचा विचार करा, आहे का नाही? पण बापाने कमवलंय म्हणून ऐकून टाकतो, मग काय समजलं आपल्याला? बापाचं तरच बाजूला राहू द्या, तुझा पुरुषार्थ कर, तुझ्या बंगल्या घे, तुझा गाडी घे, तू कमव, तुझा पुरुषार्थ तू कर. बापाने केलेल्या पुरुषार्थावर मजा मारण्याचं काही कारण नाही. म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलो पाहिजे आणि स्वतःची आपण आपलं कर्तव्यगारी आपण वाढवली पाहिजे. आणि हे शिकवणारे शास्त्र आहेत, बाकी मुद्दा काहीच नाही दुसरा. इरभळत तुम्ही टाळकुटा, इरभळत तुम्ही भजनाला जा, सारखं मंदिरात जाऊन बसा, हे सुद्धा चांगलं नाही. आळशी म्हणतात तुम्हाला लोक, आळशी म्हणते. आळशी काम होत नाही म्हणून मंदिरात जातो बसतो, आळशी म्हणते. त्याच्याने होत नाही म्हणून मंदिरात जाऊन बसतो, आहे की नाही? करू नका असं. फक्त नामस्मरण करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि आपली कीर्ती मागे राहावा यासाठी जीवन जगा. आणि काय केल्याने कीर्ती मागे राहील याचा नीट विचार करा. काय केल्याने कीर्ती, किती बंगले वाढले कीर्ती राहील? म्हणून हे काय चांगलं नाही. मग कीर्ती साध्या साध्या वस्तूतून आपली होत असते, सत्कर्मातून, चांगलं बोलण्यातून, प्रेम दिल्यातून, प्रेम वाटण्यातून, चांगलं राहण्यातून. तुम्ही घरात उपाशी का खाल्लंय हे गावातले लोक तुम्हाला विचारित नाहीत, हे का नाही? म्हणजे आपण आपलं कीर्ती सत्कर्म आपल्यासाठी आपण केलं पाहिजे आणि आपलं नाव लौकिक होईल किंवा काही दिवस आपलं नाव ह्या जगात शिल्लक राहील, असं आपलं जीवन असलं पाहिजे. आणि ते शिकवणारं शास्त्र आहे.
आणि मग तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी, कीर्ती राहावं आणि त्यासाठी मिळालेला हा जन्म आहे आपल्याला. पण आपण आशे मरतो का? भगवद्गीतेत सांगितलं जीव मरत नाही, शरीर मरतं. कारण शरीर पंचतत्वापासून निर्माण झालेलं आहे. जे बाहेर दिसतं ते शरीरात आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या 5 तत्वापासून शरीर निर्माण झालं आणि 5ही तत्व बाहेर डोळ्याने दिसतात. आणि मेल्याच्या नंतर हे शरीर ह्या 5 तत्वात विलीन होतं. आत्म्याचा शरीराचा काही संबंध नाही. हे फक्त एकत्र आले, मित्रत्वाचं नातं जमलं, शरीर जीर्ण झालं का जीव निघून जातो. तो म्हणत नाही आता मी ह्या शरीरात थांबवतो. किती थांब म्हणलं शरीर तरी तो थांबत नाही, तिथून निघून जातो. म्हणजे जीर्ण झालेलं वस्त्र टाकून देणे आणि नवीन परिधान करणे याचं नाव मृत्यू. माणूस मरत नाही, जन्मत नाही, जन्मत नाही, मरत नाही. पहा बरं का शब्द आहे, पटायला फार अवघड जातो हा शब्द. जन्मत नाही, मरत नाही. मी इथं दिसतोय, तुम्ही ते दिसता, म्हणतात कसं काय महाराज जन्मलो नाही म्हणता तुम्ही, आहे का नाही? पण अध्यात्म सांगता माणूस जन्म होत नाही, मृत्यू होत नाही. न जायते म्रियते वा कदाची न्यायम भूत्वा न भविता न भुवा आजो नित्या शाश्वतोयम पुराणो न हन्नते हन्नवाने शरीरे. शरीर मारलं गेलं तरी आत्मा न मरणार आहे. मग जन्म होतो कोणाचा? तो आजो आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा तो आहे. त्याला कोण मारू शकतो? कस काय तो जन्माला येईल? तो जगाचा अधिकरण आहे, जगाचं उत्पत्तीचं स्थान आहे. तो त्याला कोण मारेल? जीवाला कोण मारेल? आत्म्याला कोण मारेल? म्हणून न जायते म्रियते वा कदाची. मग आता जन्म आणि मृत्यू म्हणजे काय? काय जर असा प्रश्नच पडतो ना. मग हे काल आमच्यात होता ना, आज नाही ना, म्हणजे मेलाच ना तो, असं वाटतंच ना आपल्याला. हे फक्त वाटतच, झालेलं नसतं बरं का, वाटतच. कसं? त्याचं उदाहरण सांगतो. समुद्र आहे, वारा येतो, लाटा उफळतात, त्याच्यावर कारंज्या निर्माण होतात, त्या वर उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. वर उंच उडाल्या म्हणजे जन्म झाला, खाली पडल्या म्हणजे मृत्यू झाला. एवढाच भ्रम आहे फक्त. पण वर उडालं होतं काय? काय उडालं होतं? पाणी. खाली पडलं काय? पडलं कशात? पडलं पाण्यातच पडलं. म्हणजे एकंदरीत विचार केला, बाहेर गेलं तर पाणीच, वरती पाणीच गेलं, खाली पडलं पाणीच, ज्याच्यात पडलं ते पाणीच आहे, पाण्यातूनच पाणी सगळं. म्हणजे आनंदाची डोही आनंद तरंग. म्हणजे सगळं काही एकच वस्तू, ती निर्मिती झालीच नाही, फक्त अज्ञानाने ती भासली, वेगळं झालं असं वाटलं. वास्तविक ते वेगळं कुठं झालं? वेगळं झालं नाही आणि त्याच्यात बदलही झाला. पाणीच होतं. मग हे उपजे आणि नाशे, हे उपजे आणि नाशे ते मायावसची दिशे. एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशी. तत्वता, तत्व वस्तू ज्याला आपण म्हणतो ते अविनाशी आहे, त्याला कोणी नाश करू शकत नाही. पण एरवी उपजे आणि नाशे हे आपल्याला वाटतं, जलमतं, वाढतं, अनेक दिवस मरतं, हे वाटतं. पण वास्तविक असं नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावसची दिशे. एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशी. अविनाशी तत्व आहे ते मरत नाही आणि मारता येत नाही, जन्मत नाही आणि त्या ठिकाणी काही संसार नाही. ऐशे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना अनुरवावी. वासना आवरून घ्या, तुम्ही तसेच आहेत. कसे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण, असेच आहेत आपण सगळे. कारण आत्मा दिसतच नाही डोळ्याला, तो कोणाला पाहता येत नाही, त्याला कोणाला धरून ठेवता येत नाही. आपण तसेच आहेत भगवंतासारखे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा जो पांडुरंग सुखरूप आहे आणि त्या सुखरूप भगवंताचे तुम्ही आम्ही अंश आहोत. ममंशा जीव लोकेशा जीव भूता सनातनहा. अर्जुना, हे जगातले सगळे जीव प्राणी माझे मुलं आहेत, अंश आहे माझे. आणि मग अंशात असं असेल तसंच अंशी ना. मग बाप आनंदीन मुलगा दुखी असं कसं का होईल? होईल का असं? म्हणजे भगवंत सुखरूप आहे आणि मुलगा दुःख कसं काय होईल? पण हा भ्रम आहे, अज्ञानाने तो झालेला आहे आणि ज्ञानाने तो भ्रम जातो. म्हणून ज्ञान झालेला मनुष्य घाबरत नाही, मरणाला घाबरत नाही, मेला बी एखादा त्याची तो खंत वाटून घेत नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टी. असं म्हणजे तत्वज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं का भीती रहित होतो मनुष्य. आणि एकदा भीती गेली, एकदा जर भीती गेली तर मरण माझे मरून गेले,
मरण माझे मरून गेले, आता कोण मला मारणारे. परीक्षित राजाला सर्प चावून मरण येणार होतं. 7 दिवसाची भागवत कथा वाचली, त्याला ते ज्ञान प्राप्त झालं आणि मग त्याला जो सर्प चावणार होता तो गावाच्या येशीमध्ये आलेला होता. 7 दिवस सप्ताह चालू होता म्हणून तो आत आला नाही, त्याला चावायला आत आला नाही. आणि मग जेव्हा 7 दिवसाचं सर्व काही प्रवचन झालं, परीक्षित राजाने जेवढं भागवत सगळं ऐकलं, शुकमुनी त्यांना सांगत होते. झाल्याच्या नंतर सर्प दारात येऊन थांबलेला आहे येशीत. त्या सर्पाला परीक्षित राजा म्हणतात, त्याला सजवा, रथात घाला आणि माझ्या पोत वाजत गाजत आणा. मला आता चावू द्या आणि मला आता मरू द्या, कारण आता मी मरणार नाही हा भ्रम माझा निघून गेला. आता मी भीतीरहित झालो, आता मला मरणाची भीती नाही. म्हणून आता मरण माझे मरून गेले, आता मरण्याचं काही कारण येत नाही. हा निर्भयता, ही भीतीरहित जीवन झालं आणि मग मृत्यू विजयी होतो मनुष्य. आणि मग त्याला समजतं आता जन्मत नाही आणि मृत्यू होत नाही. असं जीवन आपल्या हातून घडावं, असं आपलं असावं आणि पावला पावली आपण आनंदी असावात, ही सदिच्छा त्या भगवंताकडे मी करतो. आणि आज जो मी ओवी घेतली प्रवचनाला अतिशय महत्वाची, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्ये मीच एक. वेळ संपलेली आहे आपल्याला. मीच एक असा आहे का भगवंत म्हणतो, मीच एक असा आहे शरण येण्याजोगा. बाकी कोणी इथं कोणाची कदर करत नाही. मीच एक सर्वांना दान आहे, दान सूरदाता, सर्वांना देणारा तोच आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरी. वेदाशी बोलणे माझी सत्ता, सूर्याशी चालणे माझी सत्ता, वायूला वाहतच राहावी ही आज्ञा त्याने केली. मग सर्व काही त्याच्या हातात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाशी चालिता. माणसाला जन्म मृत्यू देणारा तोच आहे. म्हणून माणसाने याचा विचार करू नये. कोणता विचार करू नये? यंदा पाऊसच का आला नाही, यंदा ऊनच लय पडलं, यंदा असंच झालं. हे तुमच्या हातात नाही, तुम्ही का त्याचा विचार करता? म्हणजे खेद करू नका. तुमच्या हातातल्या वस्तूचा तुम्ही विचार करा. तुमच्या हातातल्या वस्तूला तुम्हाला नीट संस्कार घालता आले नाही, तुमच्या हातातल्या वस्तू तुम्हाला नीट सांभाळता आल्या नाही. आणि पाऊसच का आला येऊ राहिला, ऊनच का लय पडलं उन्हाळा, यंदा पिकच येणार नाहीत. कशामुळे येणार नाही? तर पाऊस नाही, निसर्ग कोपला. त्याला माहिती कसा चालवायचं ती. तुम्ही याचा विचार कशाला करता? तुम्ही कुठं उपाशी इथं? उपाशीच नाही ना माणूस. कारण त्याचं ब्रीद वाक्य आहे, मुंगी सुद्धा उपाशी राहत नाही. तर कामाला न जाणारा माणूस सुद्धा रोज संध्याकाळी जेवतोच ना. किती लोक उपाशी पाहिले आपल्या गावात आपण? एक नाही. काम करणारे खातात, न करणारे खातात. मग याचाच अर्थ समाधान आपल्या मनावर आहे. आपण भगवंताची सेवा करा आणि त्याच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगण्याचे प्रयत्न करा. हा आनंद तुम्हाला सर्व मिळावा म्हणून साधू संतांची संगत करा. चांगल्याला चांगलंच म्हणा, वाईटाला वाईटच म्हणा. हे करे. आणि सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत भावना ठेवून जर आपण जीवन जगलो तर मनुष्याला कोणत्याही अडीअडचणी येणार नाही आणि काहीही दुःख वाटणार नाही. आणि असे मृत्यू विजयी होणार आपण. आणि एक दिवस मृत्यू येणारच आहे. मग तो आज आला म्हणून आपलं काहीच वाईट होणार नाही असा निश्चय मनाचा झाला पाहिजे. आणि असं समजून आपण मग जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीच येतो असा भगवंताचा विचार करा. कारण तो सगळ्या जगाला चालवणारा भगवंत आहे. सगळ्यांचा मालक तो आहे. सर्वांना कोण बोलवितो हरिविन. मी बोलतो त्याची सत्ता आहे, तुम्ही बसले त्याची सत्ता आहे. सर्व काही चालवणारी अहंता महंता तोच आहे. आणि मग असं एकदा आपलं जीवन झालं तर भीतीरहित होईल, आनंदमय जीवन होईल. आणि हा आनंद मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामाने भगवंताच्या सेवेनं आपला उद्धार होणार आहे. आणि भक्तीविना मोक्ष नोहे हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेदाने हात वर करून सांगितलं का भक्तीविना मोक्ष नोहे हा सिद्धांत. मग आपला गर्व सोडा, आपला अहंकार सोडा, आपला मीपणा सोडा. हा विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. मग जी वस्तू आहे तत्वरूपानं
त्या वस्तूला आपण प्राप्त होऊ, पण त्यासाठी फक्त आपला अहंकार गेला पाहिजे आणि मी करतेपणा गेला पाहिजे, मी करतेपणा गेला पाहिजे. कारण मी करतच नाही, सगळं काही भगवंत करतो ना. मग मी काय करतो आणि मी काय केलंय, काय करताय आणि किती करणार आहोत आपण, त्याचं कुठंही नाव उल्लेख होणार नाही. असा अहंकार सांडून जर भगवंताला आपण शरण गेलो, अनन्य झालो त्याच्याशी, तर तो निश्चित म्हणतो मी जन्म मृत्यू चक्रातून त्याला वाचवतो. कारण श्लोक भगवद्गीतेतच आहे, ओमित्याकाक्षरम ब्रह्मा व्याहरण मा मनुस्मरणमु या प्रयाती त्याजम देहम सयाती परमम गतिमु. परम गतीला प्राप्त व्हायचं असेल तर मरताना ओठावर मुखात माझं नाम आलं पाहिजे. भगवंत स्वतः म्हणतात, तुम्ही 100 वर्ष जगून काय केलं याला महत्व नाही, मरताना तुम्ही कसे मरता याला महत्व आहे. मरताना तुम्ही कसे मरता याला. मग मरण आपलं सुखकार व्हावं म्हणून आपला परमात्मा भजन कीर्तन सत मार्ग पाहिजे, म्हणून आपल्याला पाहिजे. कारण आपण मरतावेळी त्या भगवंताचं चिंतनात मेलो पाहिजे. आणि जर मरताना आपल्याला संसार आठवत असेल ना, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरणी जया जे आठवे तया त्याची गती तो पावे. मग मरताना तृप्त अंतकरणाने मेलो पाहिजे आपण. मग उपभोगा सर्व जीवन तृप्त व्हा अंतकरणाशी आणि मग प्राण सोडा शरीरातून. पण हे आपल्याला माहित नाही का आपण मारणार आहे. माहिती का आपल्याला मी उद्या मारणार आहे का, आता मारणार आहे का, जाताना मारणार आहे, काय माहित नाही, माहित नाही. म्हणून आज सावध व्हा, आज सत्कर्माला लागा, हे करे आज लागा. आणि असं लागा का मरताना आपल्याला राम शब्द उच्चारता येईल, भगवंत शब्द उच्चारता येईल. आणि एकदा तो राम शब्द एकदाच आला तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. पण ती सवय आपल्याला आजपासून लागली पाहिजे. कारण माणूस रोज जे करतो सतत तेच करत राहतो. एकदा मी आता आज मला वेळ नाही, उद्या वेळ नाही, असं करीत करीत 100 वर्ष आयुष्य निघून जातं. कधी भक्ती करणार माणूस. आणि बरं जरी बी वेळेच्या आत मरायच्या आधी तो सावध होऊन तो मार्गाला बी लागला तर त्याच्या शरीराला वळण जसं लागलं तसं तो वागतो ना. वळण मोडता येत नाही ना. मग ऐन टायमाला कसं काय आपल्या मुखात राम नाव येणार नाही. म्हणून आजपासून ती सवय लावली पाहिजे. आजपासून स्वप्न पडतात आपल्याला, पण जे निर्भळ चिंतन करतो ते स्वप्नात येतं. मग आपण कायम चिंतन करीत राहिलं पाहिजे, तेव्हा मारताना कदाचित भगवंत आठवण ना. म्हणून तो आठवावा आणि तो आठवण्यासाठी आपल्याला जीवन जगायचंय, म्हणून भक्ती करायची. आणि मग ते करत असताना आपण सतत केलं पाहिजे. आणि मग एखादा पडिले वळण इंद्रिया सकळा मग भाव तो निराळा नाही तुझा. वळण लागलं पाहिजे, वळण. काही काही लोक आपल्या अंगाला वळण नसतं ना, तसं जर नाही केलं ना तर माणसाला जमतच नाही. मग काहीतरी पित्त होईल, कुठेतरी डोकं दुखल, काय पहा एखाद्याला ब्रश करायची सवय रोज नित्यमाने प्रत्येक जण ब्रश करतो. एक दिवस नाही केलं त्याला मळमळ होती, म्हणजे पित्त होतं. एखाद्याला रोज आंघोळ करायची सवय त्याने रोज नाही केली की त्याला करमत नाही. हे वळण पडलं. वास्तविक काही लोक आंघोळ्याच करीत नाही, हेडे लोक वाटाने फिरतात. मग काय मरते का ते, काय होतं त्यांना. मग आपल्याला वळण तसं पडलं. म्हणून असं वळण आपल्या इंद्रियाला पाडून घ्या का जेणेकरून मृत्यू समय आपल्याला भगवंताचं नाव येईल. झालेली सेवा याच ठिकाणी ठेवतो. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो होतो ते कैलासवासी विलास राधाकिशन सोनवणे यांचे प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालो. माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आली. श्रीकांत महाराज गागरे असतील, जालिंदर असतील महाराज, आणि यांच्या मार्फत मला ही सेवा प्राप्त झाली. सर्वांना एकदा धन्यवाद देऊन मी याच ठिकाणी माझी प्रवचनरूपी सेवा ठेवतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.